2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरवादी राजकारण आपल्याला कुठेही दिसून आलेलं नाही। एकूणच काय तर आंबेडकरी राजकारणाचा पराभव झाला काय किंवा आंबेडकरवादी राजकारण संपले काय याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 18व्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये देशाच्या राजकारणामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल आणि इतर पक्ष असतील, या पक्षांनी आपला प्रभाव दाखवला। एकीकडे काँग्रेस संपली आहे असं आपण म्हणत होतो, नव्हे तर खऱ्या अर्थानं 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि 19च्या लोकसभे निवडणुकीमध्ये जवळपास काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं होतं। आज मात्र आपण पाहतोय की काँग्रेस आणि मित्र पक्षांना घेऊन आज त्यांनी चांगलीच प्रगती केली असताना एकीकडे काँग्रेस चांगली प्रगती करत आहे, दुसरीकडे मात्र धर्मनिरपेक्ष मतांवर ज्यांचा कायम हक्क असतो किंवा हकदार काँग्रेस समजते अशी मतं जी आहेत ती दुसरी बाजू जी आहे ती मतं आहेत खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद्यांची, अर्थात बहुजन लोकांची। आणि मग ही बहुजन मते जी आहेत, जे आंबेडकरवादी मतं आहेत, मग आंबेडकरवादी मते गेली कुठे आणि हे राजकारण नेमकं चाललंय कुठं? मग आंबेडकरवादी राजकारण संपलंय का? तर आपण आंबेडकरवादी पक्ष कोणते आहेत किंवा आंबेडकरवाद जाहीर सांगणारे पक्ष जर आपण पाहिले किंवा आंबेडकरवादाचं समर्थन करणारे पक्ष पाहिले तर सर्वात महत्वाचे पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये, देशामध्ये जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा उत्तर प्रदेशमधून बहुजन समाज पार्टी, ज्यांची स्थापना कांशीरामजी यांनी केलेली होती आणि मायावती त्या पार्टीच्या आज अध्यक्ष आहेत आणि एकूणच मायावती त्या ठिकाणी 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी आपला कार्यकाळ सांभाळलेला आहे। एकीकडे एवढं मोठं राज्य आहे आणि एवढ्या मोठ्या राज्याच्या त्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या, दुसरीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये देखील 4 लोकांचा प्रभाव महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी राजकारणात असलेला आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये नंबर 1 बाळासाहेब आंबेडकर असतील, दुसरे रासू गवई असतील, त्यानंतर आपण पाहतोय रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे। रासू गवई यांचं निधन झालं, त्यांचे चिरंजीव आहेत ते खरं तर आपण पाहतोय की ते राजकारणामध्ये आहेत परंतु कायम काँग्रेस सोबत असलेले आपल्याला ते दिसून येतात। त्याच्यानंतर आपण पाहतोय की जोगेंद्र कवाडे, ज्यांच्या वक्तृत्वाने, ज्यांच्या लॉंग मार्चने आणि त्यांच्या कार्याने खरं तर महाराष्ट्र प्रभावित झाला होता आणि इथल्या दलितांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉंग मार्च काढणारे आणि खऱ्या अर्थानं जोगेंद्र कवाडे हे प्राध्यापक असल्या कारणाने त्यांचा जो अभ्यास होता, त्यांचं जे वक्तृत्वातलं जी मांडणी होती, ज्यांचा जो प्रभाव होता, तो प्रभाव मात्र आज फारसा दिसून येत नाही। आणि तिसरं नाव जेव्हा आपण पाहतोय की रामदासजी आठवले, हे मात्र भाजप सोबत गेले आणि भाजप सोबत जाऊन रामदासजी आठवले यांनी आपलं राजकारण कायम आपल्याला ठेवलेलं दिसून येते। दुसरीकडे आपण पाहतोय की सर्वात महत्वाचं नाव म्हणजे ते नाव आहे बाळासाहेब आंबेडकर यांचं। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी 2019च्या निवडणुकीमध्ये चांगला प्रभाव निर्माण केला असताना सुद्धा आज मात्र आपण पाहतोय की त्यांचं देखील राजकारण कुठेतरी राजकारणाला कुठेतरी घरघर लागलेली आपल्याला दिसून येते। मग ही झाले महाराष्ट्रातले प्रभावी नेते आणि देशाच्या राजकारणात जेव्हा आपण पाहतोय तेव्हा कांशीरामजी खरं तर चर्मकार समुदायातून आलेले आणि एकूणच महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व उभं केलं ते मायावतींच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी भाजपच्या माध्यमातून 3 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एका दलित कुटुंबातून आलेल्या, चर्मकार कुटुंबातून आलेल्या मायावतींनी आंबेडकरवाद जोपासला आणि या आंबेडकरवादातून त्यांनी देशाच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव देखील निर्माण केला। आपण पाहते 2004च्या निवडणुकीमध्ये मायावतीचा विचार करायला गेलं तर 2004च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी जवळपास 19 खासदार निवडून आणलेले होते आणि 24% मतदान त्यांना पडलं होतं, म्हणजे 19 खासदार आणि 24% मतदान होतं। सोबत असलेल्या समाजवादी पार्टीला मात्र याच निवडणुकीमध्ये 26% मतदान मिळालेलं होतं, म्हणजे एकूणच पाहायला गेलं तर अगदी 2%चा फरक या 2 मोठ्या नेत्यांमध्ये होता, 2 मोठ्या पार्टीमध्ये होता। परंतु आज मात्र आपण पाहतोय मायावतींचं राजकारण कुठेतरी थांबलेलं आहे, नव्हे तर हे राजकारण, त्यांचा पक्ष संपलाय का ही देखील म्हणण्याची वेळ अनेक वेळा आपल्यावर आता येऊन ठेपलेली आहे। परंतु हे सर्व जरी असलं तरी आजही मायावती असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील, इकडं कवाडे साहेब असतील, यांचा एक समाजातला प्रभाव हा कायम आहे, परंतु त्यांना राजकीय गणित मांडता येत नाहीत काय हा देखील प्रश्न निर्माण होतो। आज पाहायला गेलं तर मायावतींनी कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली आणि कांशीरामजींच्या सल्ल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपची साथ घेऊन, भाजपचा पाठिंबा घेऊन त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आपण पाहतोय की देशाच्या राजकारणामध्ये एक दलित महिला एवढ्या मोठ्या पदावर
केलेली पहिली महिला होती आणि हे सर्व झालं ते केवळ आणि केवळ कांशीराम साहेबांच्या केडर बेसच्या कार्यकर्त्यामुळे, कांशीराम साहेबांच्या केडर बेसच्या पक्षामुळे। आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की हे चारही नेते प्रभावी होते, प्रांताच्या काळात देखील प्रभावी होते, प्रांताचा प्रभाव देखील महाराष्ट्रामध्ये होता। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, परंतु या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारणाला यश का येत नाही हा देखील एक संशोधनाचा मुद्दा बनलेला आहे। परंतु ते सर्व बघितल्यानंतर मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर आणि बाकी आंबेडकरवादी नेते एकत्र येतील काय आणि संपत चाललेलं आंबेडकरवादी राजकारण, संपत चाललेलं आंबेडकरी राजकारण खऱ्या अर्थाने नव्यानं उभारी घेईल काय, हे त्या काळात पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।